बहुतेक शेतकरी ऊस पिकाच्या लागवडीच्या नंतर 30 ते 35 दिवसानंतर या मोठ्या चुका करत असतात. त्यामुळं या आपल्या उत्पादनामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला फुटवा कमी बघायला मिळत असतो. सोबतच आपल्या उत्पादनामध्ये तिथंच घट आपल्याला बघायला मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला 30 ते 35 दिवसानंतर या मोठ्या चुका टाळायच्या आहे. आता नेमकी या चुका कशा पद्धतीने टाळायच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ आपण नक्की बघा, ज्यामुळे आपल्याला नक्कीच माहिती होऊ शकतं नेमकी अशा ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या की 90% शेतकरी आपल्या पिकामध्ये करत असतात. या चुकांना जर टाळून आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्या पिकाची एकसारखी वाढ होऊ शकते. सोबतच आपल्या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगला फुटवा आपल्याला निघाला बघायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम म्हणजे तर प्रामुख्याने एक भेसळ डोस टाकणं गरजेचं असतो, जे की बरेच शेतकरी टाकत नाही किंवा लेट टाकतात. त्यामुळे त्यांना ऊस पिकाला पाहिजे तसा फायदा देखील भेटत नाही. योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये जर की आपण योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन केलं तर आपल्या ऊस पिकामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन नक्कीच मिळू शकतं. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे की 30-35 दिवसानंतर आपल्याला प्रामुख्याने एक भेसळ डोस टाकायचा आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण कोणकोणत्या खतांचं भेसळ डोस टाकायचा आहे हे जाणून घेऊ. मग नंतर त्याच्यामुळे आपल्याला फायदे काय होईल ते देखील जाणून घेऊ. सर्वप्रथम म्हणजे आपल्याला पहिले तर म्हणजे एक बॅग आपल्याला युरिया देखील आपल्याला इथं वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट त्याची देखील आपल्याला एक बॅग इथं घ्यायची आहे. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे जे की म्हणजे आपल्याला 15-15-15 या खताचा देखील आपल्याला इथं वापर करायचा आहे. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं जे की म्हणजे सिलिकॉनची देखील आपल्याला एक बॅग इथं वापर करायची आहे. आता यांचं कार्य आणि यांचे फायदे आपल्याला काय काय भेटू शकतात हे आपण जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम युरियामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्या पिकाची हाईट चांगल्या प्रकारे सुधारू शकते व आपला पीक जास्तीत जास्त काळोखीत राहण्यासाठी हे युरिया आपल्याला इथं काम करत असतं. दुसरं आणि महत्त्वाचं जे की म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामुळे आपल्या पिकाची मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असते. सोबतच आपल्या पिकाची नवीन फुटवा निघण्यासाठी देखील मदत आपल्याला इथं बघायला मिळत असते. तिसरं आणि महत्त्वाचं जे की म्हणजे आपल्या पिकामध्ये म्हणजे की म्हणजे एकसारखी वाढ होण्यासाठी ही जास्त कार्य करत असतं. सोबतच फुटवा देखील चांगल्या प्रकारे निघण्यासाठी याचं चांगलं कार्य असतं, जे की म्हणजे 15-15-15 या खताचा देखील आपल्याला इथं एक बॅग आपल्याला इथं वापर करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे की म्हणजे चौथं जे की म्हणजे सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते. सोबतच आपल्या पिकाचं जे काही ताण असतं ताणापासून मुक्त होण्यासाठी आपल्या पिकाला मदत करत असतं. त्यासोबतच आपल्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जास्त मजबूती येण्यासाठी देखील याचं कार्य चांगलं करत असतं. सोबतच शेतकरी भेसळ डोस टाकत असताना बरेच शेतकरी ही चुका करत असतात, जे की म्हणजे डायरेक्टली भेसळ डोस आपल्या शेतामध्ये सरीमध्ये टाकून देत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ही पद्धत थोड्याफार प्रमाणामध्ये चुकीची आहे, कारण की आपल्या पिकाला जर कधी ती जे खत टाकतोय ते जर कधी माती आड गेले नाही तर आपल्या पिकाला त्याचा फायदा हा कमी होत असतो. त्यामुळे जर कधी आपण खत टाकल्याच्या नंतर जर कधी आवध आणलं किंवा त्याच्यावरती माती लोटली तर आपल्या पिकाला पुरेपूर खतही भेटत असतात. आणि योग्य वेळेमध्ये जर कधी आपण 30 ते 35 दिवसांनंतर जर कधी हा भेसळ डोस टाकला तर आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटवा निघायला मदत मिळत असते. सोबतच आपल्या पिकाची एकसारखी वाढ देखील होऊ शकते. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, ऊस पिकासंबंधित असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करू शकता. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, ज्यांनी आताच ऊस पिकाची लागवड केली आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.